महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे खाजप. म्हणजे खाजपच्या माणसाने काय जरी बोललं तर त्यांना माफी आहे. पण इतर कोणत्या पक्षातील माणसाने काही बोललं, मग ते प्रभू रामाविषयी असू द्या किंवा इतर कोणाविषयी काही असू द्या, मग त्यांना लगेच पोपोसारखं असं 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 होतं. तर बातमी आहे बदलापूरमधून. बदलापूरच्या भाजपच्या महिला अध्यक्ष आहेत, भाजप शहर अध्यक्ष, महिला अध्यक्ष प्रतिभा जाधव यांच्या मुलीने काल अखिलेचे तारे तोडलेले आहेत. तीच बॉयकटवाली व्हिडिओ व्हायरल झाला, बघितलं तुम्ही? लगता है उस लड़की ने बातों के साथ साथ तमीज भी कटवाली आहे, असंच म्हणावं लागेल. परंतु एक गोष्ट नक्की आहे की भाजपसाठी मात्र प्रभू रामचंद्र हे फक्त इलेक्शन मटेरियल आहे. फक्त रामाच्या नावाने प्रचार करायचा, प्रभू श्रीरामाचा अपमान करायचा, छत्रपतीचा अपमान करायचा. सगळे टू जेड भाजपमध्येच भरलेले आहेत. आणि असल्या अवलादी या महाराष्ट्रासाठी कायम धोकादायक आहेत. कारण जातीपातीचं तेढ, जातीपातीमध्ये भांडणं लावायची, आपली पोळी भाजून घ्यायची, हेच उद्योग यांचे. अर्थात त्या महिलाने, म्हणजे प्रतिभा जाधव आहे त्या मुलीची आई, तिने भाजपच्या महिला शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. परंतु एवढ्यावर थांबतंय का? प्रत्येक वेळ कोणी ना कोणी उठतोय, प्रभू श्रीरामावर असू द्या किंवा छत्रपतीवर असू द्या, टीका करणं हाच भाजपचा अजेंडा आहे. हिंदू मुस्लिम करणं, दोन समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल, हाच भाजपचा अजेंडा आहे. म्हणजे लोकांसाठी बजरंग बली आणि खुद के घर में रिया झाली, अशीच परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजपचं वागणं कायम बघा, जे काही महापुरुष आहेत त्यांचा अपमान करण्याचा विडाच भाजपनं उचललेला आहे आणि परंपरागत चालू आहे. आणि यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. अंधभक्त तर एवढे आंधळे झालेत, त्यांना पोपो काय करतो ते पण दिसत नाही. आणि आता ह्याच्यावरती प्रभू रामचंद्र बोलले, त्यांना काय येत नाही, त्यांना काय देणं घेणं नाही, कारण ते आंधळे आहेत. आणि आंधळेच नाहीत, त्यांना असं जर चालू राहिलं, ही भाजपची एकाधिकारशाही जी चालू आहे ही जर अशी चालू राहिली ना, एक दिवस भक्त उघडेच फिरणार, उघडे. जय हो अंधभक्त.